हॅलो मित्रांनो, कसे आहेत आपण? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी देवांश आणि माझी सिस्टर आलेले आहेत आम्ही दर्शनासाठी. तर आज सोमवार आहे. शंकराचे पिंड दर्शन घेऊया सगळेजण. तर जेजुरीच्या जवळील एका परिसरामध्ये हे मंदिर आहे, तर आपण दर्शन घेणार आहोत. चला तर ब्लॉगला सुरुवात करू. थंड असं वातावरण आहे आणि बाजूला ऊन पडली. मंदिराच्या कळसावर नंदी आहेत आणि त्याचबरोबर दानव पण आहेत. शंकराचा अवतार आहे, त्यामुळे दानव देव देवता सर्व मंदिराच्या कळसावर आहेत. दत्तगुरूंची मूर्ती आहे. पण गोल फेरी मारून बघू. देवीची पण मूर्ती इथं. खूप जुने मंदिर आहे. आणि या बाजूला कृष्णाची मूर्ती. मंदिराच्या समोर गणपतीची मूर्ती. मागच्या बाजूला देवीची मूर्ती. पूर्व बाजूला गुरुदेव दत्त आणि झाडी एकदम सुंदर वाटतं. हे बगीचा केलेला दिसतो. काय पाहिजे? दाल. आणि माझ्यासोबत आहे देवांश. देवांश हाय करा. हाय कर. इकडे बघ. असे कर. चला चला. आणि आम्ही आतमध्ये प्रवेश केला आहे. समोरच नंदी आहे. समोरच्या भिंतीवर ओम आहे. पण हे मंदिर पूर्व बाजूस दरवाजा नसून त्याचा दरवाजा आहे दक्षिणेला व पूर्वे बाजूस मंदिर फेरी मारून आम्ही आतमध्ये जाणार आहे. शिवलिंग आहे. इकडून देवांशला मी बोलवले, पण देवांश काही आला नाही, कारण तो म्हणला नको, मला नंदीचा आवाज. नंदीला पाहून तिचा देवांश घाबरला. देवांशला मी समजवले, म्हणले नंदी बाप्पाचा आहे, असं काही होणार नाही, चल तू. नंतर देवांश समोर असो. टॉर्टॉइस टॉर्टॉइस छान आहे. देव बाप्पा
लाव तू. लाव मला. काय? देवांश तो फ्रेंड्स हे आपलं रामेश्वर मंदिर आहे. काही मूर्ती आहेत एकदम जुन्या. बाप्पा बाप्पा आहे ना. जय बाप्पा. तर फ्रेंड्स हे आहे रामेश्वर मंदिर. आजूबाजूची झाडे एकदम सुंदर दृश्य. समोरच्या बाजूला हातचा आहे पाण्याचा आणि मंदिर असे एकदम सुंदर आणि जुने मंदिर आहे. तर फ्रेंड्स हे एक दुसरं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊ. हे पण खालच्या बाजूला असं देवांश तिथे थांबलंय. आतमध्ये एंट्री करतो. एकदम शांत आणि मन प्रसन्न होईल आपलं. खूप सुंदर मंदिर आहे आणि पिंड पण अशी नक्षी कोरीव बनवलेली. काही सांगायचं एवढे सुंदर आहे. दर्शन घेतात डोकं टेकवतो. आज सोमवार आहे आणि आम्ही ठरवलं की आज महादेवाच्या दर्शनाला जायचं. तसेच रामेश्वर, शुक्लेश्वर, बोमलेश्वर असे जेजुरीच्या जवळील मंदिर आहे. मंदिरांची नावे हे कुंड असावं माझ्या अंदाजाने. आणि देवांश, मी, माझी सिस्टर आम्ही आलेलो आहे दर्शन घेतो. खूप लोक आलेले आहेत त्यासाठी. आम्ही आहे गाडीवर. ओम राम ह्रीं रूं सा सूर्याय नमः स्वाहा. 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 आता तांदूळ घे.
ओम नमः शिवाय. याला नाही काय होत. तर गाईस आपण आलो शुक्लेश्वर मंदिराच्या पाठीमागे आणि तिथे कुंड आहे. आणि खूप सुंदर असं कुंड आहे. स्वच्छ पण आहे तेवढं. कसं आहे बरं? शिवाजी महाराजांच्या काळातली मी कसं काय ते विचारलं. तर फ्रेंड्स आम्ही आलो होतो या मंदिरापाशी आणि इथं पूजा चाललेली आहे. पूजेचं साहित्य वगैरे तर होम हवन चाललेलं आहे. तांदूळ तांदूळ एका सगळ्यांना. ओम राम रेम राम ओम गाडीत बसले तुम्ही. तर फ्रेंड्स आम्ही मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर पूजा चाललेली होती आणि आम्ही घरी चाललो. घरी जाता जाता ह्या रोडवर आम्हाला हे बोरांचं झाड दिसलं आणि आम्ही थांबलो. खूप बोरं आहेत. मी खाल्लेत बोरं. चिलीमिली हेच आहे ना चिलीमिली. बघ किती बोरं आहे. थांब थांब काटा टोचन थांब त्याला फोटो काढ. गाईस खूप सुंदर आहे बोरांची झाडं आणि अशीच सगळ्या बाजूनी बोरांची झाडं दिसतात एक 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 एक. हे अख्खा डोंगरच मला वाटतं बोरांचंच आहे. पलीकडच्या बाजूला नाही आहे, या बाजूला आहे फक्त. आणि देवांशला पण आवडलेत बोरं. छान आहे ना. छान आहे. गोड आहे. त्याच्या हाताला उंचीपर्यंत पोचतं ते. असं जास्त झाड उंच पण नाही.